श्रोते हो, आज आपण नारायणाच्या जन्माची कहाणी पाहणार आहोत. ज्या आईवडिलांच्या पोटी एवढं सामर्थ्यवान बाळ जन्माला आलं, त्या आईवडिलांचा अधिकार केवढा मोठा असेल. असे अत्यंत पूजनीय, सामर्थ्यवंत आणि पुण्यवंत मातोश्री राणूबाई आणि पिताश्री सूर्याजी पंत. श्रोते हो, आजच्या काळात इकडे कोणाला लग्न होऊन 2-3 वर्ष मुलबाळ झाले नाही तर देवावरील विश्वास उडतो. परंतु राणूबाई आणि सूर्याजी पंत यांचे लग्न होऊन 24 वर्ष झाली, पोटी संतान नव्हते. आणि विशेष म्हणजे या पवित्र अशा सोहळ्याला श्री सद्गुरू अधिकार अर्थात महर्षी व्यास आणि प्रभू श्री रामचंद्र साधूंच्या वेशात येऊन दोघा उभयताना आशीर्वाद दिला. तिकडे देहू गावात नारायणाच्या जन्माच्या आधीच 2.5 महिने जगद्गुरू तुकाराम महाराज अर्थात बाळ तुकाराम यांचा जन्म झाला. राणूबाई यांनी नारायणाला नाथांच्या चरणावर ठेवणार. तेवढ्यात एकनाथ महाराजांनी चरणावर ठेवू न देता नारायणाला उचलून कुशीत घेतले. बरं, पंचांगसुद्धा कमी पडेल अशी नारायणाच्या ग्रहाची स्थिती होती. श्रोते हो, हे सर्व ऐकून राणूबाई आणि सूर्याजी पंतांना आश्चर्यच वाटत होते. 4ही ब्राह्मणांचे गुण एकत्र करून एक निष्कर्षाची पत्रिका तयार झाली. आले नाथ आमच्या घरी, आले नाथ आमच्या घरी. श्री राम जय राम जय जय राम श्री राम अर्थ तिथ नमस्कार रसिक श्रोत्यो, मी प्रशांत अशोक साठे, हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत अर्थात टर्ले TV या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्थ तिथं देव या आध्यात्मिक सिरीजद्वारे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावरती आधारित श्री समर्थ विवरण मालिका भाग 3मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. पंधेरीकर सर ते सुद्धा पुन्हा हार्दिक स्वागत. श्रीराम. सर, पहिल्या एपिसोडमध्ये आपण 1000 वर्षापूर्वीचा यवनी अत्याचार भरतखंडावरती झाला तो आम्हाला सांगितला. दुसऱ्या खंडामध्ये तुम्ही 4ही युगांची माहिती आम्हाला सांगितली. त्याच्यामुळे या दोन्ही एपिसोडमुळे माझ्या ज्ञानात तर भर पडलीच, तसेच माझ्या काही मित्रमंडळींनी नाविन्याने इतिहासाची माहिती झाली असा आम्हाला अभिप्राय कळवला. तेव्हा आता सर आम्हाला उत्सुकता लागली आहे की या पर्वात आम्हाला तुमच्याकडून काय ऐकायला मिळणार आहे. श्रोते हो, आज आपण नारायणाच्या जन्माची कहाणी पाहणार आहोत. हे ऐकून तर माझी उत्सुकता अजून वाढली. सर, नारायणाच्या जन्माची कहाणी आपण पाहणारच आहोत, त्यात तर काय प्रश्नच. पण मागच्या पर्वामध्ये तुम्ही समर्थ रामदास स्वामी यांचा साक्षात हनुमंताचा अवतार असा उल्लेख केला. ज्या आईवडिलांच्या पोटी एवढं सामर्थ्यवान बाळ जन्माला आलं, त्या आईवडिलांचा अधिकार केवढा मोठा असेल याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. प्रशांतजी, त्याच श्रद्धेय आदरणीय मातापितांचे आपण स्मरण करून विवरणास आरंभ करूया. ध्यानमूलं श्री सद्गुरुमूर्ती, पूजामूलं श्री सद्गुरुपदं, मंत्रमूलं श्री सद्गुरुवाक्य, मोक्षमूलं श्री सद्गुरुकृपा. सुंदर. सर, आता या श्लोकाचा थोडक्यात मूळ सांगाल का? नक्कीच. ध्यानमूलम श्री सद्गुरुमूर्ती. अहो, ध्यान जर करायचं असेल तर केवळ श्री सद्गुरूंचे, अन्यथा कुणाचे नाही. पूजामूलम श्री सद्गुरुपदम. श्री सद्गुरूसहित अन्य कोणत्याही देवांचं पूजन करायचं असेल तर शास्त्रानुसार चरणाची पूजा श्रेष्ठ मानली जाते, कारण चरणम पवित्रम विततम पुराणम. मंत्रमूलम श्री सद्गुरुवाक्य, अर्थात उपासना मंत्राचं मूळ हे श्री सद्गुरूंच्या चरणाजवळ आहे. म्हणून अन्य कुणाकडून हा मंत्र न घेता केवळ श्री सद्गुरूंच्याच श्रीमुखातून मंत्र घ्यावा. पुढे आणि शेवटी मोक्षमूलम श्री सद्गुरुकृपा. आणि या इहलोकातून परलोकात जायचे असेल तर मोक्षप्राप्ती ही केवळ सद्गुरूच करू शकतात, अन्य कोणी नाही. असा ज्यांचा अधिकार असे अत्यंत पूजनीय, सामर्थ्यवंत आणि पुण्यवंत मातोश्री राणूबाई आणि पिताश्री सूर्याजी पंत. भक्तीने आणि उपासनेने मर्यादा सोडली
आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाली असा समर्थांच्या आईवडिलांचा अधिकार. अहो त्रिकाळ सूर्यनारायण आणि श्रीरामाची अखंड उपासना, सत्वशील, विनम्रता आणि दुःखालाही दुःख होईल असे राणूबाईंचे कर्तृत्व. श्रोते हो, आजच्या काळात इकडे कुणाला लग्न होऊन 2-3 वर्ष मुलबाळ झाले नाही तर देवावरील विश्वास उडतो. परंतु राणूबाई आणि सूर्याजीपंत यांचे लग्न होऊन 24 वर्ष झाली, पोटी संतान नव्हते. 24 वर्ष अर्थात 2 तपांची सांगता करण्यासाठी समर्थांच्या वाड्यात होमावन आणि सत्यनारायण पूजेचे आयोजन केले. आणि शेवटी राणूबाई सूर्याजीपंत सूर्यरथात स्थानापन्न होऊन पूजेची सांगता झाली. आणि विशेष म्हणजे या पवित्र अशा सोहळ्याला श्री सद्गुरू अधिकार अर्थात महर्षी व्यास आणि प्रभू श्री रामचंद्र साधूंच्या वेशात येऊन दोघा उभयतांना आशीर्वाद दिला. आणि दुसऱ्याच दिवशी श्री समर्थांच्या वाड्यात सूर्यनारायणाचे ब्राह्मण वेशात आगमन झाले. दोघा उभयतांनी पाद्यपूजन केले आणि आपली ओळख घ्यावी म्हणून निवेदन केले. त्यावेळेस ब्राह्मणदेव सूर्यनारायणाच्या मूळ स्वरूपात प्रगट झाले. राणूबाई आणि सूर्याजीपंतांची 24 वर्षाची तपश्चर्या, भक्ती आणि नामस्मरण पाहून सूर्यनारायणाने नारायणाचे भविष्य सांगितले. राणूबाई आपल्या उदरी 2 सुपुत्र जन्माला येतील. एक प्रपंच करून परमार्थ करील आणि दुसरा साधारण बाळ नाही तर तो प्रत्यक्ष हनुमंताचा अवतार होईल. हा बालक अखंड ब्रह्मचर्य व्रतात राहून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणून समाज प्रबोधनाच्या माध्यमातून भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार करेल. हा बालक अखंड श्रीरामाची उपासना करून अखेर श्रीरामाच्या चरणी विलीन होईल. परंतु राणूबाई, आपण चिंता करण्याची गरज नाही. आपल्यासाठी पहिला ज्येष्ठ चिरंजीव सर्वस्व आपला सांभाळ करेल. त्यावेळी राणूबाई आणि सूर्याजीपंत यांनी श्रीरामाचे मूळ स्वरूपात आम्हास दर्शन व्हावे याकरिता निवेदन केले. त्यावेळी सूर्यनारायण यांनी सांगितले की श्री जगद्गुरू नारायण अर्थात प्रभू श्री रामचंद्र यांचे लवकरच दर्शन होईल आणि अंतर्धान पावले. त्याच अखंड नित्य सूर्य उपासनेने आणि श्रीराम स्मरणाच्या सामर्थ्याने तसेच प्रभावाने पहिला राणूबाई यांना गोदावरीला केलेला संकल्प म्हणून गंगाधर झाला. त्याचे नामकरण श्री एकनाथ महाराजांच्या मुखातून झाले. इकडे राणूबाईंची प्रसिद्धीची वेळ आली तेव्हा सूर्याजीपंत स्मरणिका घेऊन नामस्मरणाला बसले. तिकडे श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या जन्माचा सोहळा सुरू होता. कीर्तनाला श्री एकनाथ महाराज यांचे पटशिष्य तसेच राणूबाई यांचे छोटे बंधू श्री भांजीबुवा बोदलेकर कीर्तनाला उभे होते. श्रीरामाच्या नामाचा गजर झाला आणि सियावर रामचंद्र की जय असा जयघोष झाला. आणि इकडे रामनवमीला दुपारी 12 वाजता श्री समर्थ बाळ नारायण जन्माला आले. तिकडे देहू गावात नारायणाच्या जन्माच्या आधीच 2.5 महिने जगद्गुरू तुकाराम महाराज अर्थात बाळ तुकाराम यांचा जन्म झाला. अहो, एकीकडे भक्तीचे आणि दुसरीकडे भक्तिशक्तीचे आगमन झाले म्हणून स्वर्गलोकी अत्यानंद झाला. जाम गावातील समर्थांच्या वाड्यात आनंदाला उधाण आले. राणूबाई नारायणाला दृष्ट लागू नये म्हणून काळा अबीर लावायची आणि सकाळ संध्याकाळ दृष्ट काढायची. कारण अनेक साधू, संन्यासी तसेच गावातील लोक आणि नातलग बाळ नारायणाच्या दर्शनाला येऊ लागले. आणि बाळ नारायण हात जोडून स्मितहास्य करून नमस्कार करीत होता. त्यामुळे सर्व आश्चर्यचकित व्हायचे. आणि दुग्धशर्करा योग म्हणजे नारायणाचे नामकरण आणि जाम गावातील सर्वांना दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष शांतीब्रह्म पैठण तीर्थक्षेत्रातील श्री संत एकनाथ महाराज नारायणासहित लक्ष्मीचे आगमन झाले. अर्थात एकनाथ महाराजांबरोबर सौभाग्यवती गिरजाबाई यांचे सुद्धा आगमन झाले. राणूबाई यांनी नारायणाला नाथांच्या चरणावर ठेवणार. एवढ्यात एकनाथ महाराजांनी चरणावर ठेवू न देता नारायणाला उचलून कुशीत घेतले. त्यावेळी नारायणाने स्मितहास्य करून हात जोडले. त्यावेळी राणूबाई आणि सूर्याजीपंत यांनी दोघा उभयतांचे पाद्यपूजन केले आणि दर्शन घेतले आणि कीर्तनातून सश्रवणाचा लाभ झाला. त्यावेळी नाथांच्या श्रीमुखातून बाळाचे नाव नारायण ठेवले गेले. नाथ महाराज यांचे सोहळ्यात आगमन झाले त्याविषयी 4 पंक्ती मी सादर करतो. आपल्याला ही भक्तिरचना नक्कीच आवडेल तशी मला खात्री आहे. तशा सर्वच मालिका आपणास आवडतात म्हणून श्रोते हो, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.
आले नाथ आमच्या घरी, आले नाथ आमच्या घरी, आले नाथ, आले नाथ आमच्या घरी, आले नाथ आमच्या घरी. पांडुरंगे दृढ भक्ती, शांती ब्रह्म ज्ञान शक्ती, आगमन झाले देवा, नाथ त्रैलोक्याचा पती. आले नाथ, आले नाथ आमच्या घरी, आले नाथ आमच्या घरी. सर, तुम्ही हा जन्मसोहळा आम्हाला ऐकवला, त्यातून तुम्ही साक्षात आम्हाला समर्थांच्या जन्माच्या काळात घेऊन गेलात. त्यामुळे आम्हाला एखादा चित्रपट पाहावा असाच अनुभव आम्हाला मिळाला. बरं, त्यात संत एकनाथ महाराज यांचे आगमन म्हणजे साक्षात दुग्ध शर्करा योग म्हणायचं. अगदी प्रशांतजी, संत परंपरेच्या समर्थकार्याचा लेखाजोखा जनमानसापर्यंत पोहोचावा यासाठी हा आपला अट्टास. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्रशांतजी, या दोघांचे आध्यात्मिक नाते आणि कौटुंबिक नाते अत्यंत एकमेकात सामावलेले आहे. आणि ते कसं काय सर? बघा, समर्थांच्या मातोश्री राणूबाई आणि नाथांच्या पत्नी गिरजाबाई या सख्या मावस बहिणी प्रशांतजी, आणि म्हणून त्या नात्याने नाथ महाराज राणूबाई यांचे भावजी लागतात. आणि दुसरे महत्त्वाचे आध्यात्मिक नाते म्हणजे राणूबाई यांचे धाकटे भाऊ भांजीबुवा बोधलेकर हे श्रेष्ठ कीर्तनकार नाथ महाराज यांचे पटशिष्य. त्यामुळे नाथांच्या नेहमी कृपा आशीर्वादाचा वरदहस्त कुलकर्णी कुटुंबावर असायचा. सर, नाथांचा आशीर्वाद मिळणं म्हणजे अहो भाग्यच म्हणावं. प्रशांतजी, नारायणाचे भाग्य म्हणजे न भूतो न भविष्यती, आणि म्हणून तेच आपण पुढे पाहणार आहोत. बाळनारायणाची जन्मकुंडळी बनवण्यासाठी 4 ब्राह्मणांचे श्री समर्थ वाड्यामध्ये आगमन झाले. बरं, पंचांगसुद्धा कमी पडेल अशी नारायणाच्या ग्रहाची स्थिती होती. बाळनारायण गणित इतिहासशास्त्रामध्ये निपुण आहे, परंतु उदरनिर्वाहाचा कुठेही उल्लेख नाही. मातृपितृभक्ती तसेच मित्रांच्या संगतीत राहील, परंतु कमी कालावधीत. पुढे आणखीन सांगतात, पत्रिकेनुसार संसाराची चिंता आहे, परंतु स्वतःच्या नाही. नामस्मरण आणि अखंड ध्यानाचा योग प्रचंड आहे. श्रोते हो, हा बालक सगुण निर्गुण स्वरूपात वास्तव्य करील, तसेच अखंड भारत भ्रमणाचा योग या बालकाच्या पत्रिकेत स्पष्ट दिसत आहे. अनेक देवी देवतांचे साक्षात दर्शन आणि आशीर्वाद या बालकाला लाभणार आहे. पुढे आणखी सांगतात, या बालकाच्या पत्रिकेत दीर्घायुष्य असा उल्लेख कुठेच नाही, परंतु चिरंजीवी असा स्पष्ट उल्लेख या पत्रिकेत दिसत आहे. हा बालक अष्टमासिद्धी प्राप्त करून घेईल आणि अध्यात्मातील मुक्तिदाता होईल. श्रोते हो, हे सर्व ऐकून राणूबाई आणि सूर्याजी पंतांना आश्चर्यच वाटत होते. 4ही ब्राह्मणांचे गुण एकत्र करून एक निष्कर्षाची पत्रिका तयार झाली की ही ब्रह्मचारी हनुमंतरायाची पत्रिका आहे. 4ही ब्राह्मणांनी बालकाला भरभरून आशीर्वाद दिला आणि हा बालक हनुमंताचा अंश आहे. तो अखंड ब्रह्मचर्य व्रतात राहून जनसेवेसाठी आपले आयुष्य व्यतीत करील हे भाकीस सांगितले. पुढे श्री समर्थ वाड्याच्या वास्तूमध्ये जीव का प्राण आला. ज्येष्ठ गंगाधर आणि बाळनारायण यांच्यामध्ये अगदी 2 वर्षाचा फरक. नारायण मात्र रांगत रांगत देवघरात जाऊन देवांशी हितगुज करायचा. कधी तांदळाच्या पिठात जाऊन बसायचा, तर कधी ग्रंथावर डोकं ठेवून झोपायचा. रांगत रांगत नारायण घरातून ओटीवर आणि ओटीवरून अंगणात कधी जायचा हे कुणालाच कधीच कळायचे नाही. अहो, सूर्याजी पंत ध्यानाला बसले की हा नारायण चरणावर येऊन बसायचा. बरं, गावातील मोठी माणसं एकत्र बोलायला लागली की नारायण स्मितहास्य करून हसायचा. परंतु नारायण का हसत आहे याचा उलगडा कोणालाच कधीच झाला नाही. बरं, नारायणाला आळीपाळीने सगळ्या स्त्रिया आपापल्या घरी घेऊन जात असे. अशा प्रकारे श्री कुलकर्णी यांच्या वाड्यात आनंदाला उधाण आले. सर, बाळ नारायणाच्या जन्माचं तुम्ही जे काय वर्णन केलं बरं, ते माझ्यासहित प्रेक्षकांच्या पण आनंदाला उधाण आलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणूनच प्रेक्षकांनो, आज आपण इथंच थांबत आहे. अशीच नवनवीन समर्थांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. श्रीराम श्रोते हो. श्री समर्थ विवरणामध्ये श्री समर्थांच्या कार्याचा हा विस्तार अखंड निरंतर हा असाच सुरू राहील. पण त्याकरिता आपल्या सहकार्याची आम्हाला नक्कीच गरज आहे. म्हणून श्रोते हो, आपण या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. श्री राम जय राम जय जय राम श्री राम अर्थ तिथ